ट्रॅफिकमुळे एका 1.5 वर्षांच्या मुलाचा नाहक बळी गेलाय। ही काळीज चिरणारी घटना घडली आहे अहमदाबाद मुंबई हायवेवर। तब्बल 5 तास चिमुकला ॲम्ब्युलन्समध्ये मृत्यूशी झुंजत होता, पण अखेर वाहतूक कोंडीने ॲम्ब्युलन्स वेळेत हॉस्पिटल गाठूच शकली नाही आणि ज्याची भीती होती तेच घडलं। या घटनेमुळे एकच संताप व्यक्त केला जातोय। नायगावच्या चिंचोटी इथल्या गॅलेक्सी रुग्णालयात 1.5 वर्षांच्या चिमुकल्यावर उपचार सुरू होते, पण त्याची तब्येत बिघडल्यानं डॉक्टरांनी त्याला तातडीनं पुढील उपचारांसाठी वेगळ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितलं। सकाळपासूनच मुंबई अहमदाबाद हायवेवर वाहतूक कोंडी होती। संध्याकाळनंतर ही कोंडी आणखीनच वाढली। तब्बल 20 ते 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। दोन्ही लेनवर असलेल्या ट्रॅफिकमुळे ॲम्ब्युलन्स जागच्या जागी अडकली आणि त्याचा परिणाम भयंकर झाला। मुंबई अहमदाबाद महामार्गावर आज सकाळपासून वाहतूक कोंडी होत आहे आणि या वाहतूक कोंडीचं कारण म्हणजे घोडबंदर रोडला उपमुख्यमंत्री यांनी निर्देश दिलेले होते की रात्री 12 नंतर ही वाहतूक अवजड वाहनांची वाहतूक चालू ठेवावी। मुळात म्हणजे हे नियोजन करण्यामध्ये ट्रॅफिक डिपार्टमेंट सबसेल फेल गेलेलं आहे, कारण त्यांनी वर्सोवा ब्रिज इथे पूर्ण वाहतूक थांबवून ही वाहतूक कोंडी करण्याचा अट्टास धरला असं समजामध्ये येते। ही वाहतूक कोंडीमध्ये एक 1.5 ते 2 वर्षाचा मुलगा आज मृत्युमुखी पावलाय, कारण तो गॅलेक्सी हॉस्पिटल वसई इथून मुंबईला उपचारासाठी जात होता आणि वेळेवर हॉस्पिटलमध्ये न पोहोचल्याने 3 ते 4 तास हा वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने ससूनगर गावात इथे डॉक्टरकडे तपासण्यात आल्यानंतर हा हालचाल न करण्यास समजले आणि हा मृत्युमुखी पावला असं प्राधान्य दिसलेलं। आणि ह्या वाहतूक कोंडीचा फायदा एक 1.5 ते 2 वर्षाचा मुलगा आज मृत्युमुखी पावलाय आणि असंच जर घडत झालं तर 100% ह्या वाहतूक कोंडीचा सामना हा मृत्यूशीच करावा लागणार आहे ग्रामस्थांना। पोटच्या पोराला मृत्यूशी झुंजताना पाहणं, पण ट्रॅफिकमुळे हतबल असणं। आता आपण काहीच करू शकत नाही। पोराला वाचवण्यासाठी झालेली त्याच्या आईवडिलांची कोंडी याचा विचारही काळजाचे तुकडे करणार आहे। ॲम्ब्युलन्समध्ये विव्हळणाऱ्या चिमुकल्यानं जेव्हा प्राण सोडला असेल तेव्हा त्याच्या आईवडिलांनी केलेला आक्रोश, अस्वस्थता आणि संताप याची आपण कुणीच कल्पनाही करू शकणार नाही। ट्रॅफिकमुळे 1.5 वर्षांच्या चिमुकल्याने जीव गमावण्याची ही महिन्याभरातली दुसरी घटना आहे। 10 ऑगस्टला पालघरच्या महिलेचाही अशाच प्रकारे रुग्णवाहिकेतच तडफडून मृत्यू झाला होता। 70 किलोमीटरच्या प्रवासाला तेव्हा तब्बल 3 तास लागले होते। 49 वर्षीय छाया यांच्या डोक्यावर फांदी पडली। पालघरमध्ये ट्रॉमा सेंटर नसल्यामुळे त्यांनी हिंदुजा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला, पण या प्रवासात लागलेल्या ट्रॅफिकमुळे त्यांचा जीव गेला। छाया यांचे पतीही ॲम्ब्युलन्समध्ये त्यांच्या सोबत होते, पण रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकली आणि पती समोरच या महिलेचा तडफडून मृत्यू झाला होता। आता पुन्हा एकदा तशीच घटना समोर आली आहे। ट्रॅफिकमुळे काळजाच्या तुकड्याला गमावल्याचं दुःख किती भयंकर असेल याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे। ट्रॅफिकमुळे जर ॲम्ब्युलन्स अडकून रुग्णांचे जीव जात असतील तर त्याला जबाबदार कोण आहे? उपचारांसाठी जर थेट मुंबई गाठावी लागत असेल तर हे आरोग्य यंत्रणेचं अपयश नाही का? ट्रॅफिकमुळे रुग्णाला जीव गमवावा लागणं नेमकं काय अधोरेखित करतं? कमेंट करून नक्की सांगा।